हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉगर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर श्री स्वामी समर्थ, शुभ संध्याकाळ सर्वांना. तर छान अशी इथे आमची संध्याकाळ झालेली आहे. आता तुम्ही म्हणत असाल की संध्याकाळच्या टायमिंगला कसं काय ब्लॉग घेतला, तर दिवसभरामध्ये मला आज काही टाईमच भेटला नाही आहे, तर त्याच्यामुळे मी संध्याकाळी ब्लॉग घेतला. पण ब्लॉगना खूप इंटरेस्टेड आहे, म्हणजे खूप कमाल धमाल याच्यामध्ये झालेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि होत कसा वाटतो ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा. आज खूप छान दिसलीस. नाही दिसत आहे मी छान दिसलीस. मी छान दिसायली. अच्छा, तर राज म्हणत होता मम्मा खरंच तू खूप छान दिसायली पण म्हटला, आणि नंतर म्हटला की मम्मा तू जादू करते का. मी म्हटलं हो जादू करत आहे. तर नंतर इकडे राज आणि माझी मस्ती चालू झाली, कारण जेवण करायला थोडासा वेळ होता. राजलाच गप्पा मारत मी बसलेली. राजला म्हटलं मी तुलाच काय खायचंय सांग, काय खायचंय सांग. तर तो बोलत होता मला काहीच नाही खायचंय, झोपायचंय वगैरे. तर बाहेरून आली, पर्स वगैरे मी अशीच टाकलेली, मी पण थकलेली होती. पण राजसोबत गप्पा मारून आणि थोडंसं इथे लाडे गोडी लावून ना मला आणखीन थोडंसं फ्रेश वाटलं. काय करतोय राज असं तू? असं लाडाला आलाय. काय खायचं होतं तुला आज? पोहे. पोहे. पोहे खायचे होते राजला, पोहे खायचे होते. मग मी विनवत होती राजला, राज तुला काय खायचं सांग, बोल वगैरे म्हणून. तर तो बोलत होता मला काहीच नाही खायचं, मला झोपायचं वगैरे. तर इकडे विनवण्या चालू होत्या. खूप सारं लाड प्रेम राजने पण मला दिलं आणि मी पण त्याला खूप सारं असं लाड प्रेम दिलेलं आहे. तर तो बोलत होता मम्मा तू खूप सुंदर आहे, तू माझी फ्रेंड आहे, तू माझा जीव आहे, असं राजचं खूप सारं काही चालू होतं. मी म्हटलं मी तुझी कोणीच नाही आहे, मी तुझी कट्टी करणार आहे. तर बोलला नाही मम्मा तू माझी जीव आहेस. आणि मला सांग बरं राज काय म्हणतोस तू? मम्मा माझी जीव आहे. नाही मम्मा माझी जीव. मम्मा माझी जीव आहे. मम्मा माझी जीव आहे. मी नाहीये तुझी जीव. हाय नाहीये. हाय मला बोलू नकोस तू. बोलतो. मग तू जेवण नाही करणार ते झोपतो म्हणायलास ना. जेवण करशील ना? हो करशील ना? हो. सतवणार नाहीस ना मला? नाही. ऐकशील ना माझं सगळं सांगितलेलं? हो. अभ्यास वगैरे करशील ना? हो. नीट राहशील ना? हो. आता राजला स्कूलला सुट्ट्या लागणार आहेत. मस्त असा हे मंथ ना एकदम फ्री राहणार आहे राज, आणि खूप सारी धमाल मस्ती पण करणार आहे. तर बघूयात ह्या उन्हाळ्यामध्ये आम्हाला कुठे कुठे जायला भेटतं वगैरे. राजच्या गप्पा ह्या चालू होते की मम्मा आता उन्हाळा होत आहे तर आपण कुठे जायचं वगैरे हे सगळं सांग. मी म्हटलं लवकरच आपण जाऊयात म्हटलं, कारण माझं वर्क म्हणजे माझं काम थोडंसं चालू होतं, त्याच्यामुळे मला काय सुट्ट्या नव्हत्या आत्ताच. म्हटलं थोड्या दिवसांनी आपण जाऊयात म्हटलं. राज पूर्ण महिना आहे आता 1 मेचा, तर त्या महिन्यामध्ये कुठेतरी जाऊयात नक्की आपण. तर आज सॅड झाला, सांग कुठे कुठे जायचंय. मी म्हटलं नंतर सांगते, तर परत राज सॅड झाला इथे. मम्मा हाय तर टेन्शन आहे. मम्मा जीव हाय. नाहीये मम्मा जीव तुझी. हाय. खूप जीव आहे मम्मावर. हा. दुसऱ्याची मम्मा आहे. नाही. मी म्हटलं तुझी मम्मा नाहीये. तर राज नाही ते कसं करत होता माहितीये का, झोप आल्यासारखं करत होता. मग नंतर त्याच्या केसावरून हात फिरवलं तर बोलला मम्मा माझे केस किती वाढलेले आहेत, मला कटिंग करायची. मग काय करायचं तुला? कटिंग करायचे म्हणून सांगत होता. मी म्हटलं हो जाऊ म्हटलं. तर वेळ काय भेटत नाहीये राजला जायचं कटिंगला वगैरे. मध्येच काहीतरी जन्मवार वगैरे येतो किंवा शनिवार वगैरे असं काहीच होतंय, किंवा काहीतरी हे सण वगैरे, त्याच्यामुळे जाणं होत नाहीये. तर लवकरच राजला पण कटिंगला वगैरे घेऊन जायचं, जास्त कट झालेले. मला म्हणत होतं मम्मा तूच कर माझी घरी म्हणून. नंतर माझ्या डोळ्यामध्ये बोट घातला आणि नंतर मला म्हणतोय मम्मा त्रास होतोय का म्हणे, आणि फुकायला लागला नंतर. फुगलं. मी म्हणली मला बोलू नको म्हटलं. तर मम्मा थांब मी फुकून देतो, डोळ्यातला कचरा निघतो असं बोलला. पण मला असं काहीच झालेलं नव्हतं. मी मुद्दाम त्याला म्हटलं माझ्या डोळ्यात बोट घातलं म्हणून, कारण तो किती माझी काळजी करतो, मला तेच बघायचं होतं. बाळा आपल्या व्हिडिओला काय काय करायचंय? लाईक कमेंट शेअर. कसा वाटतं सांगा व्हिडिओ. अच्छा, लाईक कमेंट शेअर आणि कसा वाटतं सांगायचंय का. तर मी ब्लॉग ना स्टॉप केलेला होता आणि परत ना मध्येच सुरू केलेला होता. राज काय करतो तुम्हाला दाखवायचं होतं इथे, पण राज म्हटला बंद कर, मला तुझं लाड वगैरे करायचंय. कारण मी म्हटलं लाड नाही करायचंय, तू जर झोपला ना म्हटलं तर मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे,
त्यासाठी तू जेवण करून झोप. मम्मा मी नाही करायला जेव्हा तू बंद कर व्हिडिओ. नाही करणार बंद. तू गुड बॉय आहेस म्हणतोस ना, मग सगळ्यांना बघू दे ना तू गुड बॉय आहेस का. गुड बॉय जेवण करूनच झोपत असतात. तुला मी विचारलं तुझ्या चॉईसचं काय बनवायचं तुझ्या आवडीचं, मग मी पोहे म्हटलंस तर हो म्हणलं ना तुला, तरी म्हणायलास मी जेवण नाही करणार ते झोपणार. मग तू बॅड बॉय आहेस की गुड बॉय ते बघू दे ना सगळ्यांना. गुड बॉय. मग जेवण करशील ना. हो. ओके मी पोहे बनवते लगेच. तर तुम्ही म्हणाल संध्याकाळची वेळ आहे, मॉर्निंगचा नाश्ता पोह्याचा असतो, पण राजचा मूड झाला ना कधी काही बोललं ना त्यानं तर मलाही तेच खावंसं वाटतं. म्हटलं मग आज दोघांच्याही आवडीचे म्हणजेच पटकन होणारे आणि त्याला आवडणारे पोहे असे बनवूयात. तर पटकन मी ते पोहे वगैरे बनवून घेतलेत, तर या तुम्ही पण खायला आणि राजला पण विचारू ते कसे झाले. मम्मा तुला क्यूट आहेस. नाहीये मी क्यूट, तूच क्यूट आहेस. हायस क्यूट. नाही हायस काय क्यूट आहेस. कोण म्हटलं तुला मी क्यूट आहे म्हणून. तू म्हणतोस ना मम्मा तू चांगली नाहीये, मी दुसरी मम्मा आणतो, तू मला मारायला असं बोलतो ना. नाही क्यूट आहे मी. तर छान असे आमच्याकडे पोहे रेडी झाले. मी इकडे घेतली आहे काकडी, पापड थोडेसे तळून आणि इकडे पोहे. तर पोह्यामध्ये जास्त मिरच्या काय ॲड केलेल्या नाही आहेत, राजला तिखट नाही आवडत म्हणून. आणि मी बारीक शेव वगैरे कधी कधी वरून टाकत असते, पण राजने नको म्हटलं म्हणून इथे घेतलं आम्ही दोघांसाठी ताट वाढून. तर छान असे आम्ही पोहे एन्जॉय केले, आम्हाला खूप आवडले. राज तुला आवडले. हो. कसे झाले होते. मस्त मस्त झाले होते ना. ओके. सगळे पोहे सुशेला वगैरे हे सगळे नाश्ता ना मॉर्निंगच्या टायमिंगला करत असतात, पण आम्हाला ना मॉर्निंगला काही टायमिंग भेटतच नाही, कारण मॉर्निंगला आम्ही सगळं काही स्वयंपाक करत असतो, चपाती भाजी भात वरण हे काय पोळी भाजी ते. पण हे मॉर्निंगला खायचं म्हणलं ना तर वेळ भेटत नाही, त्यामुळे आम्ही संध्याकाळच्या टायमिंगमध्ये असं बनवतो. तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.